उत्तर सोलापूर तालुक्यातील देगाव येथे महावितरणच्या निष्काळजीपणामुळे सिद्धराम भालचंद्र पाटील यांच्या 4 एकर अडचाली ऊसाचे मोठे नुकसान झाले आहे. मेन लाईन वारंवार फॉल्ट होत असतानाही संबंधित अधिकाऱ्यांनी तपास न करता वीज पुरवठा सुरू केला. परिणामी वीज तार तुटून थेट ऊसाच्या शेतात पडली आणि शेतात आग लागली. या आगीत काही मिनिटातच 4 एकर क्षेत्रातील ऊसाचे पीक जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी पळत जाऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते. शेतकरी सिद्धराम पाटील यांनी सांगितले की मेन लाईन सतत फॉल्ट होत होता, तरीही महावितरणकडून कोणतीही येऊन पाहणी केली नाही. तपास न करता लाईन चालू केल्यामुळे ही दुर्घटना घडली. ग्रामस्थांनी महावितरणकडून जबाबदार कर्मचाऱ्यावर कारवाई करून शेतकऱ्याला तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. नमस्कार, मी ऋषिकेश सिद्धराम पाटील, राहणार देगाव. माझं शिक्षण डिप्लोमा सिव्हिल इंजिनियर झालं आहे. माझ्या शेतातून MSCB महावितरणची मेन लाईन गेलेली असताना मेन लाईन फॉल्टी असताना सुद्धा वारंवार टेस्टिंग करून मेन लाईन कट होऊन 4 एकर ऊस आडसाली जाणारा ते जळून खाक झालेला आहे. याचे नुकसान तीव्र लवकरात लवकर नुकसान मिळावे हे विनंती आहे. याची दखल लवकरात लवकर महावितरणने घ्यावे अशी विनंती करतो मी. हे महावितरणची हलगर्जीपणा आहेत. त्यांना वारंवार सांगून सुद्धा त्यांना कळलं नाही की लाईन कुठे फॉल्ट आहे, तरी ते ट्रायल घेत होते. ट्रायल घेतल्यामुळे मेन लाईन तार गरम होऊन त्याची ठिणगी पडून ऊसाला पेट घेतली. पूर्ण 4 एकर ऊस जळून खाक झाले आहे. आता ह्याची महावितरणनी लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी ही विनंती करतो मी.